राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प चालतात त्याची माहिती आज आपण घेणार आहोत। खरं तर जेव्हा जेव्हा आपदा विपदा येत असते तेव्हा तेव्हा कितीतरी स्वयंसेवकांना आपण ग्राउंडवर काम करताना बघतो, मात्र आपण समाजाला विपदेच्या पश्चात पण देणं लागतो याच एका संकल्पनेतनं जे सेवा प्रकल्प चालवले जातात त्याची आपण एक सलग मालिका घेऊन सुदर्शन न्यूज चॅनलवर येतो आहे। तर त्यातलं पहिली मालिका ही नागपूर शहरातल्या अयोध्या नगर भागात चालणाऱ्या सेवा प्रकल्पाची आहे। आपल्यासोबत जे प्रकल्प चालवतात दादा, आपलं नाव काय आणि प्रकल्पाचं नाव काय आणि प्रकल्पाची सुरुवात कशी झाली, काय सांगाल? माझं नाव मनोहर तुळशीराम चपका। माझं इथं संघाचं दायित्व म्हणजे भाग संघचालक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे। आणि 2017मध्ये असा एक विचार झाला होता की आपल्या भागामध्ये एक स्थायी प्रकल्प असावा, आणि तो स्थायी प्रकल्प असावा असा विचार करण्यासाठी आमची सेवा विभागाची जी तत्कालिक टीम होती आम्ही बसलो, आणि नंतर मग विचार झाला की एखादं सेवा केंद्र कुठलं तरी सेवा कार्य आपण सुरू करायचं, आणि ते असं असलं पाहिजे की ज्याचा उपयोग सगळ्यांना होईल। आणि मग त्यातून हा विचार निघाला की असं एक रुग्ण साहित्य केंद्र असावं की ज्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक जे साहित्य असतं ते पेशंटला मिळावं। तर मग त्यातून आम्ही त्याचं साहित्याची लिस्ट बनवली की कुठले साहित्य असतं त्याच्यामध्ये, कारण आम्हाला काही माहिती नव्हती। आणि मग त्या साहित्याची लिस्ट बनवली, आणि ती लिस्ट बनवल्यानंतर मग आमच्याजवळ प्रश्न होता की हे आणायचं कसं, म्हणजे याचे पैसे कसे उभे करायचे आणि आणायचं कसं। परंतु आम्ही असं ठरवलं की सुरुवातीला पैसे काही खर्च करायचे नाही। मग आम्ही हे केलं की जे काही वाढदिवस वगैरे होतात स्वयंसेवकांचे, तर त्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही या वाढदिवसाकरता आपल्या केंद्रासाठी काहीतरी द्या, आपल्याला हे केंद्र सुरू करायचं। आणि मग ते आम्हाला मिळालं, तसं साहित्य पण मिळालं। ज्यांच्या घरी असं साहित्य पडलं होतं अडगळीमध्ये, ते अडगळीमध्ये असलेलं साहित्य आम्ही मिळवलं, त्यांच्या घरी जाऊन आणलं आम्ही प्रत्यक्ष, आणि मग ते केंद्राला सुरुवात झाली। तसेच एक डोनर होते, त्यांनी पण आम्हाला 5,000 रुपये दिले, आणि मग त्यातून आमचं काम सुरू झालं। 2017मध्ये आपल्या महानगराचे तेव्हाचे सहसंघचालकजी श्रीधररावजी गाडगे आणि तेव्हा सेवाप्रमुख माधवरावजी उराळे यांच्या हस्ते मग त्या केंद्राचं उद्घाटन झालं। अमरनगरमध्ये भूषण कोल्हारकर म्हणून आहे, त्यांनी ॲक्च्युअली कसं की या प्रकल्पासाठी जागेची पण आवश्यकता होती, आणि हे साहित्य असं होतं की कोणी आपल्या घरी ठेवू देत नाही, म्हणजे त्याला अशुभ मानलं जातं या साहित्याला, की हे काम झाल्यानंतर अडगळीत टाकतात आणि घरात कोणी ठेवत नाही। तर मग अशा ठिकाणी त्या भूषण कोल्हारकरांनी आम्हाला जागा दिली विदाऊट एनी रेंट, आणि मग तिथं तो केंद्र सुरू झालं। 1.5-2 वर्षाचं केंद्र तिथं झालं। नंतर मग अमरनगरमध्येच वासुदेवराव काकडे म्हणून आपले स्वयंसेवक आहेत जानकीनगर शाखेचे, त्यांनी मग आपलं एक 4 रूमचा ब्लॉक आम्हाला देऊ केला वरच्या मजल्यावरचा, आणि मग तिथं छान केंद्र सुरू झालं। भरपूर साहित्य पण झालं आणि खूप लोकांनी त्याचा लाभ घेतला। बिलकुल। जोशीजी, तुम्ही सांगा की या पूर्ण प्रकल्पाला आता किती वर्ष झाली आहेत आणि याचा लाभ जो आहे तो किती झाला, आणि महत्त्वाचं म्हणजे किती साहित्य आतापर्यंत आहे आणि त्याची नियमावली काय? प्रकल्पाचा लाभ आतापर्यंत 2000 रुग्णांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि साहित्याची जी काही हे आहे, काय म्हटलं, साहित्याची अंमलबजावणी नाही, साहित्याचं मूल्य किती आहे, साहित्याच्या संख्या किती आहे? साहित्याच्या मूल्याबाबतीत मी असं बोलू इच्छितो की आमच्याकडे जे हॉस्पिटलचे जे बेड आहे ते 38 हॉस्पिटलचे बेड आहेत। यानंतर हा एक बेड मुळात असतो 10,500चा, असं करत करत, आणि त्याच्यामुळे आम्ही हा देतो अत्यल्प दरात, म्हणजे 2400 रुपये किरायावर। 2400 रुपये किरायावर आम्ही हा बेड देत असल्यामुळे त्या पेशंटचं काम बरं 6 महिन्यासाठी 2400 रुपये असा आमचा हा किराया असतो। तर त्यामुळे पेशंटचं काम हे बरंच हलकं होतं। जर एखाद्याने 2 महिने बेड वापरला आहे तर त्याला 1600 रुपये आम्ही वापस करतो, म्हणजे त्याचे 800 रुपये हे आमच्याकडे जमा असतात। हा जो पैसा आहे 800 रुपये, हा आमचा पैसा आम्ही एक जी वास्तू घेतली आहे त्या किरायाने, त्या वास्तूचा किराया देण्यात, तसंच वास्तूमध्ये जे काही आमच्याकडे मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्स, त्या प्रत्येक साहित्याचं त्या मेंटेनन्समध्ये हा किराया, हा म्हणजे आलेला वस्तूचा किराया खर्च होत असतो।
आज आमच्याकडे असे बरेचसे साहित्य आहेत की जे फारसे इतर रुग्ण प्रकल्पात आढळणार नाही. जवळपास 15 प्रकारचे आमच्याकडे रुग्ण साहित्य उपलब्ध आहेत. 15 याच्यामध्ये प्रामुख्याने जे ठळक साहित्य आहे मी त्याचं नाव घेऊ इच्छितो. हॉस्पिटल बेड, त्याच्यानंतर व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, कमोड रायझर हे सातत्याने साहित्य जात असतं. त्यानंतर सलाईन स्टँडही जात असतो. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या वस्तू या आमच्या प्रकल्पात उपलब्ध आहेत. बिलकुल. शीतपेटी जी आहे ती पण आपल्याजवळ असल्याचं मला कळलं. काय सांगाल, शीतपेटी किंवा मग जो कफ काढायचं जे मशीन असतं ते पण आपल्याकडे आहे. आणि कोविड काळात कुठल्या गोष्टींची मागणी होती किंवा कोविड काळात काय या प्रकल्पाचा उपयोग जनतेला झाला? या प्रकल्प जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हापासून सातत्यानं आपण ही सेवा देतो आहे. आणि कोविड काळामध्ये तर खरं म्हणजे परीक्षा होती सर्वांची की कशा प्रकारे काम करा. कारण डॉक्टरही होते किंवा जे ते सेवा करायचे तेव्हा वासुदेवरावजी काकडे त्यांचं वय पण बरंचसं होतं. त्यामुळे आम्हाला चिंता वाटायची की यांनी हे धोकादायक काम करत आहे, तर असं आम्हाला भीती वाटायची त्यांच्याबद्दलही. परंतु त्यांनी केव्हाही रात्री बेरात्री कोणीही पेशंट गेला तर ते साहित्य काढून द्यायचे. आणि त्यासोबत त्यांचा परिवार जो होता, त्यांची मिसेस पण त्यामध्ये त्यांना मदत करायची आणि सेवा देत होते. म्हणजे कुठलीही भीती न ठेवता की आता कोरोना काळ आहे कसं करावं. परंतु संघाचं काम आहे आणि आपण स्वयंसेवक आहोत आणि इतरही स्वयंसेवक ते जेव्हा धान्य किट वगैरे वाटप करत होते आणि ते जर करत आहे तर आपण का नाही करू म्हणून स्वयंसेवक हे स्वतः करत होते. आपले स्वयंसेवक जे शाखांमधून जे स्वयंसेवक आहे ते घरोघरी जाऊन ऑक्सिजन सिलेंडर लावणे, कॉन्सन्ट्रेटर लावून देणे हे काम खूप केलं स्वयंसेवकांनी. आणि यासाठी त्याचा आपल्या केंद्राचा उपयोग चांगला झाला. बिलकुल. आपलं हे साहित्य नागपूर पुरतंच आहे की नागपूर शहराच्या बाहेर पण कुठे गेलं? हे साहित्य नागपूर शहराच्या बाहेर वाडी, वडधामना, त्याच्यानंतर हिंगणा, बुटीबोरी, रामटेक इथपर्यंत ह्या साहित्याचं वितरण झालेलं आहे. आणि त्याच्यावनी बऱ्याच पेशंट्सला याचा लाभही झालेला आहे. जनतेला या सेवा कार्याप्रती काय वाटतं, तुम्ही काय सांगा? जनतेसाठी तर हे म्हणेल की अगदी जे कोणी या सेवा कार्यात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी लगेचच म्हणजे आमचे हे जे महानगरातर्फे जे प्रकल्प चालू आहे कुठल्या तरी एखाद्या प्रकल्पात जुळावं. हे अतिशय पुण्याचं काम आहे. खरंच जे पाप पुण्य म्हणतो. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. जेव्हापासून या प्रकल्पाचं काम घेतलं आयुष्यात माझं अजूनपर्यंत कधीच काहीही माझ्या पुढे कोणतंही अरिष्ट आलेलं नाही. हे बायचान्स वरतून या सगळ्या सोयी होतातच. अगदीच मी हे मस्ट सांगेल की लोकांनी या कार्यात खरंच सहभागी व्हावं. एक मानसिक आनंद, खूपच एक वेगळाच मानसिक आनंद आहे. जेव्हा तुम्ही पेशंटच्या चेहऱ्यावरचा कृतार्थ भाव दिसता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे फार व्यवस्थित कार्य होत आहे आपल्याकडनं. बिलकुल. तुम्ही काय सांगाल प्रकल्पाबद्दल? तुमची आस्था काय आणि जनतेतनं काय तुम्हाला ऐकायला येतं? आमचा विचार तर असा आहे की सेवा झाली पाहिजे. आमच्या हातून सेवा व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे या सेवेच्या माध्यमातून लोक जोडल्या जातात आणि लोकांचा अनुभव तर फार चांगला आहे. कारण ह्या वस्तू काही खूप ठिकाणी अवेलेबल नाही आहे. एक तर एखादा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या व्यक्तीला तसाही दवाखान्याचा खर्च भरपूर येतो आणि त्यात या वस्तूंचा खर्च करायचा तर तो खर्च हे जे वापरत असल्यामुळे म्हणजे हे केंद्र असल्यामुळे केंद्राची मदत मिळत असल्यामुळे मग तो खर्च त्यांचा वाचतो तसा. आणि त्यामुळे त्यांचं हे जे असतं त्याची प्रतिक्रिया ती खूप चांगली असते. कारण काय की आपण त्याच्या वेळेमध्ये त्यांच्या उपयोगी पडलो हे चांगलं असतं. बिलकुल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालणारा हा सेवा प्रकल्प आहे आणि असे कितीतरी प्रकल्प हे कितीतरी जागे सुरू असतील. आपल्याला सुद्धा जर असे कुठले प्रकल्प माहिती असतील तर कृपया तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही त्या प्रकल्पावर येऊन चित्रण करू आणि सगळ्या जगालाही दाखवायची वेळ आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे प्रांत आणि शाखा एवढंच नाही. स्नेहल जोशी, सुदर्शन न्यूजसाठी नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद.